की बीपी जे आपल्या ज्याला सध्या आपण ज्याला डायबिटीस म्हणतो 180 140 नॉर्मल, त्यावेळेला नाडीशास्त्र होतं. म्हणजे ती सजीवाची केलेली परीक्षा होती. आदल्या दिवशी तुम्ही काय जेवलात हे सांगू शकत होते लोक. हे ज्ञान बरोबर आमच्या लोकांनी केलं होतं आणि त्याप्रमाणे औषधोपचार केले जायचे. ते सुद्धा निसर्गात मिळणाऱ्या वनस्पती किंवा ह्याच्यापासून. तुम्ही बघा ना, मॅक्झिमम डॉक्टर्स, मला राग येतो कारण मी गेलोय चक्रात. तुम्हाला स्टेरॉइड देतील, स्वतः घेणार नाही. गेलं तर तुम्ही मराल. मला माझे पैसे आले, त्याच्या मागल्या भावना काम करतात. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, ताप हा एकच आजार आहे. पॅरासिटामॉल हे एकच औषध आहे. डॉक्टर 2 आहेत. पेशंट काय म्हणतो, ह्या डॉक्टरकडे गेलो तुम्ही लवकर बरा हो. औषध तेच आहे, माणूस तोच आहे, पण ते असं का व्हावं? भोग भोगून झाले की योग येतात आणि योग आले की कोणीतरी भेटतात, मार्ग मिळतात, असं माझं मत आहे. पुढच्या पिढीला हे समजावणं किंवा यांच्या पैकी काहीतरी, म्हणजे आता कसं असतं, कारण काय एखाद्या वेळी सकाळी उठतो, मोबाईल वापरत असतात सगळे, रात्रभर 2-3 वाजेपर्यंत झोपतात. सकाळी उठतो, तुम्हाला असं एन्झायटी म्हणून, डिप्रेशन म्हणून, असं सगळं काय 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 वाटत असतं. कामाला जायला त्रास होत असतो किंवा असं काही पण कामामध्ये जेव्हा काही एखादा बॉस, हे सगळे इफेक्ट आहे. याच्यासाठी काही मंत्र नाही आहेत, काही असे आहेत ना. आमच्याकडे जी गोसेवा सांगितली की अमावस्येच्या काळामध्ये गायची जीभ जर तुमच्या तळ हाताला लागली तर पत्रिकेत असलेले सगळे दोष नाही. मग आपल्याकडे सांगितलं ना, नामस्मरण करा की ओमच्या पुढल्या बाजूला गाठ जी आहे त्याच्यामध्ये 2498 लिहिलेलं आहे. ते तुम्ही बाहेर ठेवा म्हणून सांगतो. 24 हा आकडा जो आहे तो दत्त संप्रदायाशी निगडीत आहे आणि 98 हा जो आकडा आहे तो पर्यावरणाशी निगडीत आहे. तो गाठ पूर्ण बंद केलेली आहे. याचा अर्थ त्या आकड्यांपासून निघणारी जी स्पंदन आहेत ती फक्त बाहेर पडणार आहेत, बाजूने कुठेही जाणार नाहीत. बरं. ती ज्या वेळेला स्पंदनं तुमच्या ढगावर जातात तेव्हा तिथली जी निगेटिव्ह एनर्जी ती नाही होत आणि चक्रीवादळ येतात. माझ्या दृष्टीने माणसाला ज्या अडचणी येतात त्याला 3 गोष्टी कारणीभूत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मोहन फडके सर. सर, आज आमच्या पॉडकास्टवर येण्यासाठी धन्यवाद. आपण हे खूप महिन्यांपासून आपण प्रयत्न करतोय की हा योग यावा आणि आज तो फायनली आला आहे. सर, आमच्या जे ऑडियन्स आहे, जे आता बघतायत, त्यांच्यासाठी जर तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन जर तुम्ही दिलं तर ते आमच्यासाठी खूप छान होईल. मी डॉक्टर मोहन केशव फडके, बेसिकली इंजिनियर आहे. माझा डिप्लोमा मेकॅनिकल आहे. माझी डिग्री मेटलर्जी आहे आणि डॉक्टरेट आहे ती अल्टरनेटिव्ह टू मेडिसिन मधली. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं नाही. सर, आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा की मंत्रशास्त्र किंवा मंत्रचिकित्सा हे एक्झॅक्टली काय आहे हे थोडंसं आपण जर समजवलं तर आय थिंक त्यांना हे म्हणजे पॉडकास्टचा थोडासा संदर्भ त्यांना कळायला लागेल. थोडक्यात असं आहे, फुलफिलमेंट ऑफ डिफिशियन्सी ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर फंक्शनिंग. बरोबर. याला कुठलंही औषध लागत नाही. पण हे मंत्रोपचार. बरोबर. औषध नाही. म्हणजे आता सपोज माझं डोकं दुखत असेल, हा काही मंत्र आहेत. ते आयदर नुसते म्हणा किंवा पाण्यात बोटं बुडवून म्हणा. बर. ती स्पंदनं तुम्ही पाण्याला देऊन ती भावना दिलीत, पाणी प्यायलात की ज्या कारणामुळे ते डोकं दुखतंय ती कारण भरून निघतात. ओके. आणि मग यासाठी कुठलाही जप, कुठलाही मार्ग, म्हणून तर प्रत्येक अक्षर आमच्याकडे जे आम्ही म्हणतो ना की 33 कोटी देवता, याचा अर्थ काय आहे आमच्या सनातन धर्मातलं म्हणतो. बरोबर. हो. मी हिंदूही म्हणत नाही, मी जैनही म्हणत नाही. हो. मी वैदिक विज्ञान म्हणतो. बरोबर. 33 कोटी देवता याचा अर्थ काय? तर हल्लीच्या ह्याच्याप्रमाणे जे सांगतात 33 प्रकारची दैवत आहेत. बरोबर. माझं म्हणणं असेल तुम्ही ते काय 33 प्रकार म्हणा, माझ्यामध्ये ते 33 कोटी फ्रिक्वेन्सीज वेअर नोन टू अस. आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा तुमच्यावर होणारा परिणाम. बरोबर. त्याला जसं भावलं तसं नाव दिलं त्याने. कोणी 33 कोटी देव मी मोजायला गेलेलो नाही. आपल्याकडे गाय पवित्र मानतो आपण. का? नमस्कार करतो. हो. कारण का असं म्हणतात की गायीच्या 33 कोटी देवतांचा वास आहे. बरोबर आहे. हो. डुक्कर खातात का मुसलमान? नाही. का? त्यांना ते बिकॉज दॅट गिव्स यू निगेटिव्ह एनर्जी. कावळा शिवला, बरोबर, तुम्ही आंघोळ करता. बरोबर. तुम्ही गाढवाला शिवलात, आंघोळ करता. पोपट दिसला किंवा तुम्हाला मुंगूस दिसलं
की छान की छान असं वाटतं. तुम्हीच म्हणता ना, मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ आहे. बरोबर. पोपट, हम्म. मुंगूस याच्यापासनं मिळणारी स्पंदनं जी आहेत बर. ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ओके. आणि डुक्करडे ह्याच्यापासून मिळणारी निगेटिव्ह एनर्जी आहे. ज्या वेळेला निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरात प्रवेश करते त्यावेळेला आजार निर्माण होतात. म्हणून तर ते फुलफिल करा. बरोबर आहे. सूर्य उपासना तेवढ्यासाठीच आहे की सूर्य म्हणजे पॉझिटिव्ह आहे, प्रकाश आणि अंधार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर तो जो काही आहे मिळतो आपल्याला, फुलफिलमेंट करून टाका ना. म्हणून तर आमच्याकडे काय की ज्याला आता आधुनिक भाषेत जर बोलायचं झालं तर व्हॉट इज ब्लॅक बॉडी कंडिशन. ही अशी परिस्थिती म्हणजे अशी एक बॉडी आहे किंवा एक मॅटर आहे की कुठल्याही प्रकारची एनर्जी त्याच्यात गेली बर तर ती त्यातच जाते, बाहेर येतच नाही. हो. तुम्ही ब्लॅक होल्स ऐकलं असेल ना. हो 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 ऐकलंय ब्लॅक होल्स. आता काळा, तुमचे केस काळे आहेत, त्या काळ्या रंगामध्ये उष्णता, लाईट हे सगळं खेचलं जातं. बरोबर. अप्रतिम उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळच्या निगेटिव्हच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफच्या. बरोबर आहे. बरोबर आहे. की जिथं काळा आहे तिथनं प्रकाश परावर्तित होऊन फिल्मवर न पडल्यामुळे केमिकल एक्सपोज होत नाही. करेक्ट. फिल्म वॉश केली की तिथं ट्रान्सपरंट येतं. हे तर मान्य आहे. मान्य आहे. तसं अमावास्येचा काळ आमच्या लोकांनी किती डोकी चालवली आहेत बघा. अमावास्येचा काळ जे सूर्यप्रकाश, चंद्र आणि पत्रिकाशास्त्राप्रमाणे हो किंवा ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंद्र बिघडला पत्रिकेतला की तुम्हाला मानसिक आणखीन ह्याचे आजार व्हायला लागतात. बरोबर. आता माझा तर जन्म अमावस्येचा आहे. तुम्हाला शांत करायला सांगितले हो म्हणून सांगतो ना, सांगितले असेल हो. शांत करा याचा अर्थ काय की ज्या पॉझिटिव्ह एनर्जीची तुम्हाला गरज आहे त्यात काहीतरी कमतरता आहे. बरोबर. त्याचा साईड इफेक्ट होऊ नये हो. म्हणून जर एनर्जी कमी असेल तर भरून काढा, जास्ती असेल तर कमी करा. बरोबर. हा त्याच्या मागला बेसिक हे आहे. पण सर आता मंत्रोपचाराद्वारे म्हणजे काय काय आपल्याला फिक्स करता येतं का? कारण मी हा प्रश्न का विचारतोय की आजकालच्या मेडिकल सायन्स वर्ल्ड याप्रमाणे आपल्याला काही झालं तरी आपण पहिलं डॉक्टरांकडे जातो. काय गरज आहे? आणि एक्झॅक्टली गरज म्हणजे काय की आता ही विद्या जे आपण म्हणतो, ही विद्या किंवा हे ज्ञान जे आहे हे आजपर्यंत एवढं कमर्शियल लेवलला आलं नाहीये का? म्हणजे जर आपल्याला हवं असतं तर डॉक्टर्सचे धंदेच बंद पडले असते जर हे सगळ्यांना जागतिक ज्ञान असतं. हे तर की म्हणजे मी एखाद्या क्लिनिकमध्ये गेलो जिकडे मला मंत्र देत आहेत आणि मी ते मंत्र घरी येऊन 11 वेळा म्हणायचे, 22 वेळा म्हणायचे, जे काय असेल सगळ्याशास्त्र आहे ते. पण मग असं म्हणजे हे या ज्ञानाला असं एवढे हे का नाही मिळालं प्रोत्साहन किंवा आपण असं कुठे कमी पडलो जगाच्या दारात? पैसा ही चीज कधीपासून पुढे आली हो मुख्य? अगदी काळाच्या सुरुवातीपासूनच. नाही, सुरुवातीला कुठे पैसा होता? म्हणजे जेव्हा किंवा त्यावेळेला आपल्याकडे तर बार्टर सिस्टीमच होती. बरोबर. 12 बलुते आणि हे वगैरे. तुम्ही माझ्यासाठी काम करा, मी तुमच्यासाठी करतो. पैसा हा प्रकारच नव्हता. बरोबर. किंवा धान्याच्या ह्याच्यात व्यवहार चालायचे. हे ज्या वेळेला युरोपियन लोक, तुम्ही मला सांगा की तुमच्या म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही बघितलंय की बीपी जे आपल्या सध्या आपण ज्याला डायबिटीस म्हणतो 180 140 नॉर्मल. त्यावेळेला नाडीशास्त्र होतं म्हणजे ती सजीवाची केलेली परीक्षा होती. आदल्या दिवशी तुम्ही काय जेवलात हे सांगू शकत होते लोक. हे ज्ञान बरोबर आमच्या लोकांनी केलं होतं आणि त्याप्रमाणे औषधोपचार केले जायचे. ते सुद्धा निसर्गात मिळणाऱ्या वनस्पती किंवा ह्याच्यापासनं साईड इफेक्ट्स नाहीत. कारण प्रत्येक वनस्पती बायोडिग्रेडेबल आहे. आणि त्याच्यामागे माणुसकी नावाचा प्रकार जो म्हणतो ना तो होता. बरोबर. तुम्ही जगलात काय तर मेलात काय याच्याशी त्यांचं हे नव्हतं. ते काय म्हणायचं, हा माणूस बरा व्हायला पाहिजे. हल्ली काय आहे तुम्ही बघा ना, मॅक्झिमम डॉक्टर्स, मला राग येतो कारण मी गेलोय चक्रातनं. बरोबर. तुम्हाला स्टेरॉइड देतील, स्वतः घेणार नाहीत. बरोबर. मेला तर तुम्ही म्हणाल मला माझे पैसे आलेत. त्याच्या मागल्या भावना काम करतात. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, ताप हा एकच आजार आहे.
पॅरासिटामॉल हे एकच औषध आहे. डॉक्टर 2 आहेत. पेशंट काय म्हणतो की मी ह्या डॉक्टरकडे गेलो की मी लवकर बरा होतो. अरे औषध तेच आहे, माणूस तोच आहे, पण ते असं का व्हावं हा आम्ही नाही विचार करत. बरोबर. की जो डॉक्टर मी औषध दिले, माझे पैसे आलेत, माझं काम झालंय, दुसरा म्हणतो मी औषध दिले, काम झाले, बरा व्हावा लवकर, त्याच्या मागल्या भावना काम करतात. म्हणून आपल्याकडे आशीर्वाद वगैरे जे काही प्रकार आहेत, बरोबर, ती सुद्धा शेवटी स्पंदनच आहेत. बरोबर. नाही, पण माझा आता प्रश्न असा आहे, जर एखाद्याला ऑपरेशन सांगितलं असेल, तर मंत्रोपचाराने ते ऑपरेशन अवॉइड करता येतं का नाही? हे प्रत्येकाची पूर्व सुकृत आहे. आता माझ्याकडे एक पेशंट असा आहे, हे तर मग त्याच्यात बद्दल तर माझं आधुनिक विज्ञानाला ओपन चॅलेंज आहे. कमांड हॉस्पिटलची केस आहे, म्हणजे तिथं तर बनवा बनवी. हो, बरोबर. आणि पैशाच्या मागे लोक लागणार नाहीत. साधारणपणे 2019-20च्या सुमाराला तो पेशंट माझ्याकडे आला. थॅलेसिमिया, की ज्याला जगाच्या पाठीवर औषध नाही. हो, बरोबर आहे. हो. 18 वर्ष दर महिना 1.5 महिन्यांनी रक्त चढवायला लागायचं. 18 वर्ष आला होता माझ्याकडे. पत्रिकाही बघितली होती, त्यातला हा मंत्र म्हटला नक्षत्राचा, म्हणजे तिला काय एनर्जी. बरोबर. हो, डोक्याला वाटून काही मंत्र म्हणतात, काही करायला सांगितले होते. यू विल नॉट बिलीव्ह, ज्या वेळेला लॉकडाऊन डिक्लेअर झालं ऑल ओव्हर इंडिया, हो, त्यावेळेला कुठलीही ऑपरेशन्स नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत, काही नाही. अशीच परिस्थिती होती जवळजवळ. 6 महिने त्या पेशंटला रक्त द्यायला लागलं नाही. आणि आदल्या दिवशी डिक्लेअर 22 तारखेला डिक्लेअर झाला होता, तर 18 तारखेला रक्त देऊन आणलं होतं. रक्त भरून आले होते. त्यावेळेच्या हॉस्पिटलच्या रिपोर्ट प्रमाणे स्प्लिन सडलेली आहे, ऑपरेशन करून ताबडतोब काढून टाका. पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे. मंत्र काही सांगितले होते, पाणी पित होते. 6 महिन्यानंतर जेव्हा पुन्हा चेकिंगला गेले, स्प्लिन नॉर्मल झाली आहे. सडलेली स्प्लिन नॉर्मल कशी झाली हे विज्ञानाने आम्हाला सांगावं. कोल्हापूरची केस आहे, त्याचे लेखी पुरावे आहेत माझ्याकडे. बरोबर. 66 वर्षाचे ग्रस्त, 4th स्टेज कॅन्सर, ऑपरेशन करून काढून टाकलं. त्यावेळेला PSA लेवल 58 आहे. माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत. मुलाचा फोन आला की असा असा वडिलांचा आहे, काय करायचं. म्हणजे हे मंत्रून पाणी पाज, बघ काय होतंय. 2 महिन्यानंतर ती PSA लेवल 58 ची 12 वर आली. डॉक्टर म्हणतात हे कसं शक्य झालं. 2 महिने. आणि ज्या वेळेला ती 58 सांगितली होती, त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं होतं की हा माणूस 1.5 ते 2 महिन्याच्या वर जगणार नाही. सगळं शरीरावर पसरला कॅन्सर. बरोबर. 6 महिन्यानंतर तो माणूस हिमालयात जाऊन आला, सिमला कुलू मनालीची ट्रिप करून आला. त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. आणि कॅन्सर पूर्णपणे बरं झालं. काय नव्हतंच काही. तुम्ही ज्या वेळेला कॅन्सर म्हणता तेव्हा माझ्यासारखा कॅनॉट सर म्हणतो. कालही माझ्याकडे या, मी तुम्हाला ते हे दाखवतो ना रिपोर्ट्स, ऑडिओ व्हिडिओज आहेत माझ्याकडे. बरोबर. नाही, मी बघितलेत आपले. नाही, ऑडिओ व्हिडिओज आहेत. ते कुठे बघितले तुम्ही? ते नाही, अमेरिकेतले रिपोर्ट्स आहेत. कालच माझ्याकडे भोसले का असं काहीतरी आडनाव आहे, सिंगापूरहून फोन होता. महिन्यापूर्वी त्या बाईंचा फोन आला. 3 वर्षाचा मुलगा आहे, ब्लड कॅन्सर आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, काय करायचं. म्हटलं मॅडम आता हॉस्पिटलमध्ये पाणी देऊन देतील की नाही माहित नाही. म्हटलं बाहेरनं सीलबंद बाटली घ्या, तुमच्या परमेश्वराचं नाव घ्या, बाटली हातात धरा, हे मंत्र म्हणा, ते पाणी द्या डॉक्टरना सांगून. कारण तुम्ही पाण्यात बोटं बुडवून म्हणून दिलं, बरोबर, की ते नाही चालणार त्यांना. बरोबर. सीलबंद बाटली असेल तर निदान ते बाहेरनं त्यांचं काय करायचं ते करून ते देतील. परवा फोन होता मला की मुलाच्या कॅन्सरचे पेशी 0 आहेत, आजच डिस्चार्ज मिळालाय, आम्ही घरी चाललो.
काय पाहिजे. खरे इव्हन काल BMM मधनं अमेरिकेतनं मला फोन होता की त्यांच्या जवळजवळ ज्या वेळेला माझं ते काय ह्याचं म्हणतात ना, युट्यूब नाही, हो हल्ली चालतं युट्यूबच हो युट्यूबवर त्यांचं टाकलंय त्यांनी, हा पण झूम मिटिंग. झूम मीटिंगवर हा बरोबर येस. तर जवळ 100 ते 150 लोकांनी ते अटेंड केलं BMMनी. त्यांचा मला काल फोन होता की अहो हे काय म्हटले, लोक विचारतात म्हणून हे जे आहे ना, ह्या बाईजांना जे पाठवलं होतं सिंगापूरवाल्यांचंच आहे, हो. ते तसे ऑडिओ त्यांना पाठवून दिले का. बुवाबाजी आणि विज्ञान, जर एखादी गोष्ट प्रूव्हच होऊ शकली नाही विज्ञानात, पण त्याच्याने त्याचे इफेक्ट्स दिसत आहेत, त्याच्याने लोकांना बरं वाटतंय, तर मग लोक म्हणतात की अरे ही काहीतरी जादू आहे. बरोबर का? कारण का एखाद्या वेळेस काय तुम्ही हे प्रूव्ह करू शकलात, त्याच्याने एवढे तुमच्याकडे रिझल्ट्स आहेत लोकांचे, तरी मग सायन्स ह्याला काय ऍक्सेप्ट करू शकत. कारण कसं आहे, नाक कापलं तरी भोक उघडं असं म्हणणारे लोक आहेत. बरोबर आहे. आतापर्यंत आमच्या लोकांनी कुठंही याचे रेकॉर्ड्स ठेवले नाहीत, आणि त्यांना यातनं काही कमवायचं नव्हतं. बरोबर. समाजाचं कल्याण झालं, आम्हाला आनंद आहे, एवढं करा. प्रत्येक कुळाचारामागं काहीतरी विज्ञान दडलेलं आहे, तुमच्या समाजाच्या आणखी माणसाच्या कल्याणासाठी केलंय त्याने. आजकालचं जे काही विज्ञान आहे ना, त्यातनं मला काय मिळेल याच्या मागे आहे. तुम्ही मला सांगा, डायबिटीस हा एक साधा आजार आहे. आमच्या लहानपणी 180 140 स्टँडर्ड होतं. या लोकांनी यांची औषधं खपावीत म्हणून ते 140 100 केलं. ओके. मध्यंतरीच्या काळात 15 वर्षापूर्वी 160 120 ही जरी रेंज असली तरी ऑपरेशन्स करत होते. बरोबर. आताच्या ह्याच्याप्रमाणे ते 120 80 केली आहे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार आहे हो? खरे. आणि एवढं करून कुठला डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देतो? मशिनरी देईल तो रिपोर्ट, आणि त्या मशिनरीला जो डेटा आम्ही फीड करतो त्या बेसिसवर रिपोर्ट्स येतात. खरंच या लोकांना हे करता येतं का? बरोबर. का फक्त ऑफिशियली ज्ञान माणसं मारायची परवानगी दिली? मग का तुम्ही स्वतः डॉक्टर हे घेत नाही हो? बरोबर. स्टेरॉइड्स साईड इफेक्ट्स आहेत. थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की ह्याचा व्यापार करू नका, हा माझा धंदा नाही. बरोबर आहे. मी पहिलं सांगतो लोकांना. बरोबर आहे. यातनं मी जर आज पैसे कमवायला सुरुवात केली तर बुवाबाजी होईल ती. हो. की असं मंत्राने किंवा ह्याने काय असं होतं काय? आणि मॅक्झिमम ठिकाणी ह्याच्या मागलं विज्ञान ते कुणी पुढे आणत नाही हो. बरोबर आहे. आणि मग पैसा कमवायचा एक धंदा म्हणून अमुक करा तमुक करा लिंबू करा. त्याच्या मागलं विज्ञान कोण सांगतं तुम्हाला? बरोबर आहे. ते सांगायला सुरुवात करा तर लोकांना पटतं हो. आम्ही एक म्हणतो, तुम्ही बरे झालात का झालात, कशामुळे झालात, तुम्ही औषधोपचार घेऊ नका असं मी कधीच सांगत नाही. तुम्हाला जे करायचं ते खुशाल करा. बरोबर. सायमल्टेनियसली हे करा. तुम्ही औषधांनी बरे होताय का मंत्राने बरे होताय याच्याशी मला देणं घेणं काही नाही. बरोबर. तर नाही, मी माझ्या खिशातलं काढून तुमच्या खिशात घालतो. बरोबर आहे. भोग भोगून झाले की योग येतात, आणि योग आले की कोणीतरी भेटतात, मार्ग मिळतात. बरोबर आहे. असं माझं मत आहे. खरं. नाही, पण माझा आता असा प्रश्न एक पडतो की आता तुम्ही एवढ्या हॉस्पिटल्स बरोबर काम केलेलं आहे. नाही, हॉस्पिटल्स बरोबर मी काम म्हणजे किंवा मला घेऊन जातात. मग ते हॉस्पिटल्स आणि आपण असं मिळून काही एखादं आपण असं हे नाही सुरू करू शकतो? मी तर तुम्हाला सांगतो, ह्याच्या पलीकडे आणखीन काय मग करायला पाहिजे. आता एक मुंबईचे एक काही इथले पुण्यातले एक डॉक्टर आहे, डॉक्टर कसबेकर म्हणून एक आहे. हो. डॉक्टर पाठक म्हणून एक आहे. हो. ते कसबेकर आहे आयुर्वेदातले. अच्छा. तर आम्ही एक ग्रुप तयार केलाय की डॉक्युमेंटेशन करायचं. बरोबर. हो. त्या दिशेनं आमचे आता प्रयत्न चालू आहेत. थॅलेसिमियासाठी पाठक डॉक्टरनी नाशिकची का कुठली एक संस्था आहे, त्यांच्याकडले तिथल्या डॉक्टरांचे मला काही फोन नंबर दिले. बरोबर. काय करता येईल हे मंत्र आहेत. तुम्ही कुठल्या 2-3 पेशंट्स धरा, मंत्रून हे करायला सुरुवात करा, रेकॉर्ड ठेवा, ते पुढे येईल का माझ्याकडे आहे. बरोबर आहे. तर सर असं विचारायचं मला की
मंत्रसाधना ही कशी करावी? काय ठराविक जागीत बसून काय Basically- कसं, किंवा कुठला तरी जसं आपण म्हणजे आपण साधना जशी करतो तर त्या प्रकारे काय करायला लागते? नाही, बेसिकली किंवा- ही स्पंदनांशी शास्त्र निगडीत असल्यामुळे हम्म, शुद्धता पाळणे हम्म, एवढं आहे. मग त्याला काळ वेळ स्थिर काही नाही. बर. माझ्या दृष्टीने शुद्धता पाळा, हम्म, म्हणून आम्ही लोकांना जे सांगतो की आंघोळ झाल्या करा. हम्म, कारण पाणी अंगावर पाण्याला निषिद्धपणा नाहीये, बरोबर ते दूषित नाहीये. बरोबर. किंवा इव्हन विभूती नावाचा जो प्रकार आहे, होमातली ह्याच्यातली राख जी म्हणतो आपण, त्यालाही दोष नाहीये. हम्म, म्हणजे इव्हन हे मलाही एकदा प्रॉब्लेम आला होता असा की खिशात पुडी होती बर. हा. विभूतीची, आणि अनफॉर्च्युनेटली काय माहित नाही, माझे एक नातेवाईक वारले हम्म, म्हणून मला स्मशान जायला लागलं. हम्म, त्या पुडीचं करायचं काय? बरोबर. मग मी विचारलं होतं गुरुजींना, ते म्हटले अरे पाणी विभूती याला दोष नाहीयेत, हम्म, वापरती. जे काहीला दोष आहेत काहीला दोष नाहीयेत. हम्म, म्हणून तर काही वेळेला सांगतो ना की माणूस हलू शकत नाही, हम्म, लावा विभूती. हम्म, सरते शेवटी सांगितलं ना, बाकी काही नाही, फक्त स्पंदन आहेत. बरोबर. आणि आमच्याकडल्या लोकांनी तुम्ही असा जर विचार केला की ह्याच्या मागला विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला, तर तुम्ही मला सांगा की तुमचं लाईफ स्पॅन आणि या विश्वाचं लाईफ स्पॅन हम्म, याची तुलना करा बघू. तुमचं लाईफ स्पॅन हे फ्रॅक्शन ऑफ अ मिलियन टाइम्स खरंय. सेकंद आहे का नाही हेही तुम्हाला माहित नाहीये. फ्लॅश पण नाही होत आपण, म्हणजे नाही म्हणतो मिलियन्स ऑफ टाइम्स तेवढं हे आहे का नाही तेही माहित नाही. बरोबर. बरोबर आहे. विश्वाची कल्पना करा. आपण पृथ्वीवर राहतो, हो, पृथ्वीची तुलना या विश्वाशी करा. शक्यच मे बी अ ड्रॉप ऑफ वॉटर इन अ ओशन, येस, मे मे बी. बी. हे बरोबर. तुमचं अस्तित्व जे आहे या पृथ्वी तलावरच, ते क्षण म्हणजे सुद्धा मोठा झाला माझ्यामध्ये. ते तर म्हणजे काहीच. हो. आणि तुम्हाला हे विश्व का दिसतं, हम्म, तर एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट ऑर मॅग्नेटिझम, की जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, बरोबर. पण जे डोळ्याला दिसतं ते लाईटमुळे आहे. हम्म, तर ते तिथनं निघालेला लाईट तुमच्यापर्यंत येतो, हो, म्हणून त्याचं अस्तित्व तुम्हाला कळतं. बरोबर. आम्ही म्हणतो ना अमुक एक तारा 10 प्रकाश वर्ष दूर आहे. हो, याचा अर्थ काय, 10 प्रकाश वर्षापूर्वी तिथं जी घटना घडली ती आज आपल्याला दिसते. ती आज तुम्हाला कळतीये. म्हणजे बरोबर आहे. 10 लाईट इयर्स पूर्वीच आपल्याला ते आज दिसतंय. ते आज खूप तारा आपण जे म्हणून म्हणतो. ते आज आत्ता आपल्यापर्यंत. बरोबर. त्यानंतर पुन्हा आमच्यासारखे म्हणतात की आमच्या ह्या सूर्यमालेत आमची पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, हम्म, स्थिर नाहीये, पुन्हा स्वतःभोवती फिरतीये, आणि ही सूर्यमाला आणखीन कुठेतरी फिरतीये. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. त्यातही विज्ञानाला धरून जर सांगायचं झालं, तर पृथ्वी ज्या वेळेला स्वतःभोवती फिरते त्यावेळेला तुम्हीही फिरता. त्यामुळे या बाजूचं जर समजा एवढ्या मोठ्या विस्तारातनं येणारी जी एनर्जी आहे त्याचे परिणाम तुमच्यावर होत राहतात. बरोबर. ज्योतिषशास्त्र जे आमच्या लोकांनी बसवलंय हम्म, की त्याच्या मागे सुद्धा या विश्वातनं येणारी एनर्जी ज्या वेळेला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते हम्म, त्यावेळेला वक्रीभवन होतं. हम्म, म्हणजे पाण्यात काडी घातली तर वाकडी दिसते, हो, सरळ काडी. बरोबर आहे. करेक्ट. बरोबर आहे. बरोबर आहे. तसं आमच्या लोकांनी जो स्टडी करून की अणुरेणूंचा संबंध त्यांनी काळ, लांबी, हम्म, वजन याच्याशी लावला. हम्म, त्यामुळे जे काही 360 डिग्रीज म्हणजे एक परीघ ते गणित चंद्रावरनं बसवलं. बरोबर. सगळ्या मागं विज्ञान आहे. पुन्हा हो, हो, की 27 नक्षत्र, याचा अर्थ काय की 27 ताऱ्यांचे पुंज असे आहेत की तिथनं येणारी एनर्जी, हम्म, कारण क्षणाक्षणाला बदलत राहते ना. बरोबर. तुमच्या जन्माच्या वेळेला आणि विज्ञानाप्रमाणे एखादा चेंडू जर तुम्ही राईट अँगलनी जमिनीवर टाकलात तर मॅक्झिमम, हल्लीच्या भाषेत पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, हम्म, तर मॅक्झिमम एनर्जी विल बी ॲब्सॉर्ब बाय द ग्राउंड इफ द बॉल फॉल्स ऑन इट ॲट राईट अँगल्स. राईट. काही अँगलने आला तर तो रिफ्लेक्ट होतो. बरोबर. पण जमिनीत ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी किती आहे? हम्म, कमी आहे.
म्हणून आमच्या लोकांनी हे 360 डिग्रीच्या एक परीघ दॅट वॉज डिवाइड, म्हणजे कारण चंद्रावर आपलं हे चालतं म्हणून चंद्र हा धरलाय, कारण 15 दिवसांनी पौर्णिमा, 15 दिवसांनी अमावस्या. बरोबर. 360 हे तुमचे जेव्हा 12 महिने आपण करतो तर ते येतं 360 दिवस, पण ऍक्च्युली सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. हा, म्हणून तो काळ त्यांनी भरून काढण्यासाठी मालमास म्हणून आलाय, अधिक मास. बरोबर. म्हणजे आमच्या लोकांनी किती विचार करून केलेत, आणि हल्लीच्या ह्याच्यामध्ये बरोबर आधुनिक विज्ञानात काही महिने 31 आहेत, 4 वर्षानंतर एक लिप इयर येतं, फेब्रुवारी 28चा 29 होतो, कालगणना एकत्र आणण्यासाठी. बरोबर आहे. तर आता हे जे काही प्रकार आहेत सगळे 27 नक्षत्र म्हणजे 360 भागिले 27 एक सेक्टर झालं एका नक्षत्राचं. त्यातही पुन्हा आम्ही काय केलंय की त्याचे 4 भाग केले, चरण म्हणतो आम्ही. 4 चरण, ते 27 गुणिले 4 म्हणजे 108. म्हणून आम्ही जो जप करतो, माळ जी आहे बरोबर ती 108 म्हणायची आहे. त्याच्या मागे पुन्हा सायंटिफिक आहे. हा, की तुमच्या चरण सुद्धा जे सांगितलं जातं ना, की वर्ण येणारी एनर्जी ज्या वेळेला पृथ्वी तलावर येते, कॉस्मॉस मधनं येणारी, त्या सेक्टर मधनं येणारी, ती जर तुमच्या अंगावर राईट अँगलला ज्या वेळेला पडेल त्यावेळेला तुम्हाला मॅक्झिमम परिणाम होणार आहे. बरोबर. 4 चरण आपण बघतो ना पत्रिकेमध्ये चरण दिलेले असतात. त्या शास्त्राने कसा याचा वापर करून घेतलाय बघा, की प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण आणि प्रत्येक चरणाचं एक नाव ठेवलंय. बरोबर. अक्षर दिलंय, आद्याक्षर. हे तुमचं जर समजा 2रं 3रं चरण आहे अमुक एका नक्षत्रातलं, त्याच्या खाली जर समजा द लिहिलेलं असेल, तर आम्ही जेव्हा वेळेला मूल जन्माला येतं घरात तेव्हा आपणच विचारतो ना गुरुजींना, गुरुजी नाव काय ठेवू? बरोबर. ते सांगतात द पासनं ठेव. मग ते दत्त्या असो, दत्तोबा असो किंवा दिलीप असो, द हे अक्षर त्यात यायला पाहिजे. याचा अर्थ काय हो? या दृष्टीनं आम्ही कधीच विचार करत नाही की त्या ग्रहस्थाला जन्माच्या वेळेला ज्या एनर्जीची कमतरता आहे, ती एनर्जी तुम्ही ज्या वेळेला द ने हाका मारायला सुरुवात करता तर प्रत्येकाकडनं त्याला मिळत राहते. बरोबर. आणि आम्ही सगळं बिंड्यान चिंट्यान गुंड्या म्हणत बसतो लोकांना, ते सांगत नाही आम्हाला कोणी, अनफॉर्च्युनेटली. पण मला एक सांगा सर, आता पुढच्या पिढीला, ठीक आहे, आतापर्यंत तर चला आमची पिढी तरी लहानपणी शुभंकर होती, मनाचे श्लोक किंवा असे काय काय मंत्र उपचार आपण करत आलेलो आहे किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्यावर केलेले आहेत. पण आता पुढच्या पिढीला हे समजवणं किंवा यांच्यापैकी काहीतरी, म्हणजे आता कसं असतं, कारण काय एखाद्या वेळी सकाळी उठतो, मोबाईल वापरत असतात सगळे, रात्रभर 2-3 वाजेपर्यंत झोपतात, सकाळी उठतो तुम्हाला असं एन्झायटी म्हणू, डिप्रेशन म्हणू, असं सगळं काय 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 वाटत असतं, कामाला जायला त्रास होत असतो किंवा असं काही पण कामामध्ये जेव्हा काही एखादा बॉस ओरडतो, सगळे इफेक्ट आहे. याच्यासाठी काही मंत्र नाही आहेत काही असे स्पेसिफिक ना, की ज्याच्याने असं एक 11 वेळा म्हटलं, मी आता सपोज ऑफिसला पोहोचलो 11 वेळा म्हटलं, जर आम्हाला प्रसन्नता वाटावी, असं काही आपण करू शकतो? सगळ्यासाठी मंत्र आहेत. बर. थोडक्यात तुमच्या आयुष्याचा 7-12चा उतारा देणारा जो तलाठी आहे त्याला हाका मारायला सुरुवात करा. बर. म्हणजे नक्षत्राचा स्वामी. थोडंसं एखादे एक्झाम्पल देऊन किंवा एखादं मंत्र सांगून, कारण का आमच्या युजर्स ना ते लगेच घरच्या घरी ट्राय करता यावे. या आहे की तुमच्याकडे जर दाते पंचांग असेल, बर, त्यात माहिती आहे मला म्हणून, हो, त्या दाते पंचांगामध्ये एक अ व क हडा म्हणून कोष्टक आहे. बर. अ व क हडा कोष्टकामध्ये नक्षत्र, तो वरच्या बाजूला दान, दैवत, आराध्य वृक्ष, नाडी, गण हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये समजा आहिर्बुज्ञ म्हणजे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे, तर वरच्या बाजूला तुम्हाला असं लक्षात येईल की दैवता कुठली, तर उत्तरा भाद्रपदा आहिर्बुज्ञ. वृक्ष कुठला, कडुलिंब. थोडक्यात काय की तुमचं जे दैवत आहे, नक्षत्राचं जे दैवत, राशीचं नाही म्हणत आहे, नक्षत्राचं, ती स्पंदनांची तुम्हाला गरज आहे. म्हणून ओम आहिर्बुज्ञाय नमः, ओम आहिर्बुज्ञाय नमः असं ज्या वेळेला उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा माणूस म्हणेल त्यावेळेला ती स्पंदनं निर्माण होतील. बरोबर. ओम आहिर्बुज्ञाय नमः.
तुम्ही मनातल्या मनात, कारण भाषेचे 4 प्रकार आहेत, वैखरी, परा आणि हे. कुठल्याही याच्यात म्हणा, ती स्पंदनं तयार व्हायला लागली की तुमच्या शरीराला ज्याची गरज आहे ते मिळत राहतं. पण म्हणजे याचा अर्थ असं काही जेनरिक मंत्र नाहीयेत नाही लोकांसाठी. नाही, नक्षत्राचा जरी समजा तुम्ही केला हा, तरी तुम्हाला मार्ग मिळतो तो. नाही म्हणजे आता सपोज ज्या माणसाला किंवा एका व्यक्तीला Basic- जर हे पंचांग वाचता आलं नाही, समजलं नाही, पण मग त्याला पण तरी त्याला एखादा असं आपण एक असं ग्लोबल मंत्र काय आहे ग्लोबल आपल्याकडे? मंत्र आपल्याकडे म्हणण्यापेक्षा हा. आमच्याकडे जी गोसेवा सांगितली हा. की अमावस्येच्या काळामध्ये गाईला, हम्म. गाईची जीभ जर तुमच्या तळ हाताला लागली हम्म. तर पत्रिकेत असलेले सगळे दोष नाहीसे होत. हम्म. मग आपल्याकडे सांगितलं ना, नामस्मरण करा. शेवटी स्पंदन आहे तो, बाकी काही नाही. हम्म. सूर्यप्रकाश ही पॉझिटिव्ह एनर्जी. हम्म. अमावस्येच्या काळात तो चंद्रावर पडून चंद्रावरनं परावर्तित होऊन आपल्यापर्यंत येत नाही. हम्म. चंद्र याच्याशी अभ्यास करून त्यातनं निर्माण होणारी जी स्पंदन आहेत, तुमचा आरोग्यावर त्याचा संबंध आहे. गाईचं म्हणतो ना आपण 33 कोटी देवता आहेत. गाईची जीभ जर तुम्ही बघितली तर ती काटेरी आहे. बरोबर. पॉइंटेड ऑब्जेक्टवरनं एनर्जी फेकली जाते ना तर खेचली जाते. बरोबर. बरोबर आहे. आणि तुम्हीही ऐकलं असेल, आम्हीही ऐकलंय की त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. हो. याचा अर्थ काय? हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे शरीराचा. बरोबर. अमावस्येच्या काळात गाईच्या जिभेचा स्पर्श तुमच्या तळ हाताला झाला की तुमच्या बॉडीमधली सगळी निगेटिव्ह एनर्जी गाईच्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे नाहीशी होते. बरोबर. हे बॉडी मोकळी होते. तुम्ही तुमच्या नक्षत्राच्या स्वामीचा जप चालू केला की पॉझिटिव्ह एनर्जी तिथं भरली जाते आणि तुम्ही बरे होता. बरोबर. पण त्यासाठी आपल्याला आपलं नक्षत्र माहिती असणं फार गरजेचं आहे. नाही माहिती धरून चाला ना. हा. पण हा एखाद्याला माहितीच नाही, गाईचा उपाय तरी करू शकतो आपण. ते पण नसेल, गाय पण करायची नसेल तर मंत्र आहे ना त्याला. हा, तेच मला विचारायचं होतं. तो मंत्र ओम नमो भास्कराय बर सर्व ग्रहाणाम हा मम पीडा नाशनम कुरु स्वाहा 12 वेळा म्हणा. तुम्हाला तोच इफेक्ट मिळेल. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुमच्या घासातला एक घास दान म्हणून गाईला भरवा. तसं अमावस्येच्या काळात त्यातही आले गायवाले शाणे झाले. नाही ते तुमच्या घरचं काय आणू नका, कारण तुम्ही काय खायला घालायला आम्हाला माहित नाही. बरोबर. त्यांचं चूक आहे असं माझं म्हणणं नाही. बरोबर आहे. तर आमच्यासारखा काय म्हणतो की त्याला एक 5 रुपये द्या, तू जे काय खायला घालतोस ते आम्हाला दे, ते आम्ही भरवतो आमच्या हातावर. बरोबर. सर, आता तंत्र, मंत्र आणि यंत्र हे 3 भाग आहेत. हे 3 भाग आहेत. तर हे थोडेसे आम्हाला जरा समजा. थोडक्यात मंत्र म्हणजे मनसा त्रायते इति मंत्र, अशी त्याची व्याख्या केली जाते. बरोबर. स्पंदन निर्माण करणे. हो. यंत्राच्या भाषेत ह्या काही फिगर्स आहेत. अर्थात त्याही करताना तुम्हाला ते सिद्ध करायला लागतात. बरोबर. हे मंत्र चालू असतात. हो. की आता हे ह्याच्यासाठी जे म्हणतात ना चक्रीवादळ फिरवणं वगैरे, हो, त्याचे माझ्याकडे लिखित पुरावे आहेत. हो. की ओमच्या पुढल्या बाजूला गाठ जी आहे त्याच्यामध्ये 2498 लिहिलेलं आहे. ओके. ते तुम्ही बाहेर ठेवा म्हणून सांगतो. 24 हा आकडा जो आहे तो दत्त संप्रदायाशी निगडीत आहे. बर. आणि 98 हा जो आकडा आहे तो पर्यावरणाशी निगडीत आहे. तो गाठ पूर्ण बंद केलेली आहे. हो. याचा अर्थ त्या आकड्यांपासून निघणारी जी स्पंदन आहेत ती फक्त बाहेर पडणार आहेत, बाजूने कुठेही जाणार नाहीत. बर. ती ज्या वेळेला स्पंदनं तुमच्या ढगावर जातात तेव्हा तिथली जी निगेटिव्ह एनर्जी ती नाहीशी होते आणि चक्रीवादळ फिरतात. मग आता मला एक सांगायचं, ज्या ठिकाणी जर पाऊस नाहीये किंवा पाणी नाहीये त्या ठिकाणी जर मंत्र ठेवलेत आपण, तर मंत्र पाणी टाक. हे बघा, मी स्पष्ट सांगतो, कुठल्याही अडचणीतनं बाहेर पडायचा प्रयत्न करणं हे 100 नाही 400% तुमच्या हातात आहे. बरोबर. त्या प्रयत्नांना यश मिळणार का नाही ही तुमची पूर्व सुकृत आणि परमेश्वर. बरोबर. म्हणून आमच्या लोकांनी पूर्वापार सांगत आलेत, निर्लज्जम सदा सुखी. फार विचार करू नका, प्रयत्न करत राहा. मला काय विचारायचं, घरावर आपण शुभ यंत्र, लक्ष्मी यंत्र, त्यातनं मिळणारी स्पंदनं, त्याच्यातनं खरंच म्हणजे जर त्या मंत्राची प्रॉपर सिद्धी केली त्या यंत्रावर तर त्याच्यात खरंच मिळू शकतं आपल्याला सक्सेस. इव्हन तुम्ही करून बघा ना की आपल्याकडे काही मंत्र आहेत. बरोबर.
ते कागदावर लिहा, बाहेर दाराला चिटकून ठेवा. हा. पूर्वी आपल्याकडे उंबरे होते, हो. आम्ही उंबरे सारवत होतो, हो. त्याच्यावर रांगोळी काढत होतो. हो. का हो? पूर्वी घराला उंबरे का होते त्याचा कधी विचार केलाय? नाही. की तो एक अडचण आहे की बाहेरची दुष्टशक्ती घरात येऊ नये. माझ्या दृष्टीने माणसाला ज्या अडचणी येतात त्याला 3 गोष्टी कारणीभूत आहेत. 10 ते 15% अडचणी ह्या तुमच्या जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीशी बरोबर. 5% अडचणी ह्या तुमच्या वास्तूशी निगडीत आहेत. तुम्ही बघा ना, एखाद्याच्या घरात गेल्यानंतर तास गप्पा मारल्या तर तुम्हाला वेळ कसा गेला कळत. खरंय खरंय. मग काही ठिकाणी गेलं की चुळबुळ सुरू होते. त्या 5 ते 10 5% आहेत फक्त. 75 ते 80% अडचणी त्या दुष्टशक्ती आणि बाहेरच्या बाधा, ब्लॅक मॅजिक त्याच्याशी निगडीत आहे. आणि त्याच्यापासून प्रोटेक्शन्स म्हणून कुळाचार आणि ह्या गोष्टी आल्यात आपल्याकडे. हे सांगत नाही कोणी हो आम्हाला. खरे नाही, पण हे ब्लॅक मॅजिक वगैरे हे आपण हे आहे. हो, पण एखाद्यावर असेल मग काय चिन्ह असतात किंवा काय त्याच्याला काय त्याचे साईड इफेक्ट दिसतात ना. हा, जसे की दृष्ट, आता तुम्ही म्हणताय लहान मुलाला दृष्ट लागली, हो, मूल रडायचंच थांबत नाही. हो, कुणीतरी आजीबाई येतात, पाण्यात बोट बुडवतात का अंगारा लावतात, हो, दुसऱ्या मिनिटाला मूल थांबा, रडायचं कसं थांबतं? बरोबर आहे. हो, काय आहे शेवटी तिथं दृष्ट काढणं जे आपण म्हणतो, म्हणजे त्याचा अर्थ काय की निगेटिव्ह एनर्जी बाहेर कशी काढता येईल. बरोबर आहे. हा सरतेशेवटी फक्त स्पंदनांशी निगडीत खेळ आहे, बाकी काही नाही. आणि मग तंत्र, जेव्हा आपण तंत्राकडे येतो, हा तंत्र जे आपण म्हणतो, गंडे दोरे किंवा आता तुमच्या हातात अंगठ्या घालता तुम्ही, हो, एकच आहे. खडे नाही खडे असतात, बरोबर आहे. त्या खड्याचा आकार बघितलाय का तुम्ही कधी? नाही, वर्ण तुमचे षटकोनी चौकोनी गोल खरंय खरंय. हो, पण त्याच्या मागल्या बाजूला पिरॅमिड आहे. बरोबर. ते टोकदार पॉइंट आहे. बरोबर. आणि तो पॉइंट तुमच्या बोटाला टच होतो. हो. आमच्याकडं आमच्या शास्त्राच्या दृष्टीने प्रत्येक ह्याच्यावर बोटावर ग्रहांचे हे केलेले आहे त्यांनी. बरोबर. गुरु, शनी, रवी, चंद्र, म्हणजे ती जी स्पंदन आहेत त्या ग्रहांपासून मिळणारी ती तिथं तुम्ही पोहोचवलीत की ती तुमच्या शरीरात त्या त्या ठिकाणी जातात. बरोबर. आणि त्यातही पण आहे कॅरेट्स वगैरे जे म्हणतो ना, की जसं आहे की तुम्हाला 1 मिलीग्रॅमची गरज आहे, जे हल्ली चाललंय जगामध्ये, तर कंपाऊंडिंग पण झालंय. झक मारत तुम्हाला 5 मिलीग्रॅमची गोळी खायला लागते. बरोबर. साईड इफेक्ट चालू होत. आम्ही एक बरं करतो आणि दुसरं तयार करतो, आमचं मीटर चालू राहतं कायम. बरोबर. डिफिशियन्सी भरून काढा. आता पिवळ्या रंगाचा खडा असेल तर फक्त पिवळ्या रंगाची स्पंदनं त्यातनं जाणार आहेत. बरोबर. आता मी हा घातलाय, बरोबर आहे ना, त्यातनं ह्याच रंगाची फक्त स्पंदनं तुम्हाला मिळणार आहेत. बरोबर. ती कॉन्सन्ट्रेट झाली स्पंदनं तुमच्या बोटाला मिळणार आहेत. हो. त्या स्पंदनांमुळे तिथनं खालनं रक्त वाहत असतं ना आपलं. हो हो हो. ती शरीरभर फिरणार आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी त्या एनर्जीची कमतरता आहे ती भरून निघते. बरोबर. एवढंच आहे त्याच्यामध्ये. नाही, मग तंत्राचं आपण बोलवतो तर आता तंत्र हेच आहे ना, तंत्र हेच तंत्र. पण आता तंत्र म्हणजे आपण आता तांत्रिक विद्या आणि अशा सगळ्या गोष्टी, स्पंदनं निर्माण करायची आहेत, किंवा ते अघोरी विद्या, याच्यातले जे तांत्रिक विद्या असतात त्या काय असतात? मी एक सांगतो की ज्याच्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी तयार करता येते त्या विद्या अघोरी आहेत. अच्छा. की आता जे आपल्याकडे म्हणतो ना, मूठ मारली, रक्ताची उलटी झाली, किंवा ज्याला छेडा नावाचा प्रकार तुम्ही नाव ऐकलं असेल, कोकणात चालतो, की ती विद्या अमावस्येच्या काळामध्ये स्मशानात केली जाते. बरोबर. तुम्हाला आयुष्यात न उठवायचा. बापरे. माझ्यावरही प्रयोग झालाय तो, कारण आम्ही लोकांचे प्राण वाचवतो. पण त्याला तोंड कसं द्यायचं हे आम्हालाही माहिती आहे. ज्यांनी हे केलं म्हणून मला माहिती लागली. बरोबर. कारण मलाही बायपास करायला लागली माझी. बरोबर. काही कारण नसताना. नाव आय एम 78. काही नाही, आपलं शिवकवच जे आहे, सोमवारी संध्याकाळी दिवे लागायचे सुमाराला 11 पाठ घरी करा. करणाऱ्याकडे 6 भार परत जातं शिवकवचाचे. शिवकवच. आणि तो आयुष्यात उठतो का नाही बघा 2 मिनिटात. 6 महिन्यात वर डायरेक्ट ते रिबाउंड होतो ज्यांनी तुमच्यावर काय केलं असेल. त्याच्यावर कोणी संशोधन केलंय आमच्याकडे.
पण एखाद्याला आता खूप चांगला सक्सेस पाहिजे, पैसा पाहिजे, घरी समृद्धी पाहिजे, तर त्यासाठी असा काही एखादा जेनरिक उपाय आहे सर? सरते शेवटी हे सगळं तुमच्या पूर्वसुकृतांशी निगडीत आहे. म्हणून कामात अडचणी येत असतील तर गणपतीचा मंत्र आहे. वेगळ्या देवता केल्या. बरोबर आहे, बरोबर आहे. की कार्यमय सिद्धी माया तू प्रसन्न त्वैधा तरी विघ्नानी नाशमाया तू सर्वाणी सुरनायक. हा गणपतीचा मंत्र आहे. तो रोज 11 वेळा म्हणा त्याच्यापुढे हात जोडून. लग्न होत नाही. हे गौरी शंकरार्धांगी यथा त्वम शंकर प्रिया तथा माम कुरु कल्याणी कांतकांताम सुदुर्लभाम. तो एखाद्या देवीचे फोटो हात जोडून म्हणा. सगळे स्पंदन आहेत शेवटी, बाकी काही नाही. एखाद्याला सक्सेस पाहिजे किंवा म्हणजे असं फेमस व्हायचंय, भरपूर पैसा पाहिजे, फेम पाहिजे, कारण का आजकाल सगळं तुमच्या पूर्वसुकृत. मी त्याच्यासाठी एकच सांगतो की ह्या सगळ्याच्या पैशाच्या ह्याच्या मागे लागायच्या ऐवजी तुम्ही तुमच्या नक्षत्राला हाका मारायला सुरुवात करा, नक्षत्राच्या स्वामीला. बरोबर. तुम्हाला योग्य ते मार्ग मिळतील. म्हणून तर पंचांगामध्ये जी काही तुमची हे दिलेली आहे, आंघोळीच्या वेळेला करा, मोजायची गरज नाही. मग ते आम्हाला सकाळी 8 वाजता उठून गाडी गाठायची असते आणि इकडं जायचं असतं तिकडे जायचं असतं. आंघोळीच्या वेळेला तर काही दुसरा उद्योग नसतो. तर कुठल्या गोष्टीचं व्यसन लागलं असते, ठीक आहे, आणि त्यांना ते व्यसनापासून मुक्त व्हायचंय, जसं दारू पिणे, सिगरेट पिणे, जे पण काय असेल ते. त्याला औषधं पण आहेत आपल्याकडे. दुसरा असं आहे की काही स्पंदन आहे ती तयार करून माणसाला द्यायला. कसं आहे की औषधाने डायरेक्ट होतं, म्हणजे थोडक्यात गोळी खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम व्हायला समजा 4 तास लागत असतील. इंजेक्शन द्या, परिणाम 10 मिनिटात चालू होतो. मंत्रशास्त्रामध्ये वेळ लागतो, परंतु तो जो काही आजार आहे तो मुळापासून निघून जातो, दाबला जात नाही. बरोबर. कायम आरोग्यमुक्त संपन्न राहता तुम्ही. आणि काय त्याला साईड इफेक्ट नाही, कुठला औषध नाही, नावा पैसा खर्च नाही. खरे. तुम्ही माझ्यासाठी करत नाही आहेत आम्ही म्हणतो. बरोबर. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करताय. करा. तुम्ही बरे झालात, मला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. सर, एखादा असा कुठला प्रयोग किंवा एखादा असा कुठला पेशंट तुमच्याकडे आला ज्याच्यानी जो बरा झाला आणि तेव्हा तुम्हाला वाटलं की म्हणजे तुम्हालाच विश्वास होत नव्हता की हे असं होऊ शकतं, असं काही एखादे आहेत 1-2 किस्से आपल्याला सांगता? आहेत ना, ते ऑटो इम्युनचं मला माहीतच नव्हतं हे काय. ते सांगा ना मला. ऐकायचंय का? नाही, तुम्ही सांगा ना मला. नाही, त्या बाईंचा मला अमेरिकेहून फोन आला. त्या बाईंची मैत्रीण शिकागो मध्ये राहत होती. ती माझ्याकडे येऊन गेली आता मध्ये की ब्रेस्ट कॅन्सर, 3ऱ्या केमो नंतर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तिने हॉस्पिटलच्या रिपोर्ट्सच्या कॉपीज माझ्याकडे पाठवल्यात ॲज अ प्रूफ. ही मुलगी, तिचा मैत्रीण 18 वर्ष थायरॉइडची औषधं खात होती, मॅक्झिमम डोस. त्यातनं ऑटो इम्युन ज्याला म्हणतो आपण, बरोबर, की त्याला ते हाशिमोटो म्हणतात, तो चालू झाला. डॉक्टरांचे औषधोपचार चालू होते. हे कळल्यानंतर तिनं त्या शिकागोच्या कॅन्सरच्या पेशंटशी फोन काढला. तिने माझा नंबर घेतला, माझ्याशी बोलणं झालं. मी त्याला म्हटलं एवढं कर. 3 महिन्यानंतर सातत्याने केलं, मात्र न विसरता. ऑटो इम्युन गायब. आणि पहिल्यांदा आयुष्यात म्हटले डॉक्टरने औषधं कमी केली. आणि माझी गॅरंटी आहे की थोड्याच काळात टोटल थायरॉइडची औषधं बंद करणार आहे म्हणजे. बरोबर. एवढा विश्वास आलाय. सो आजकाल जसं कॅन्सर हा सगळ्यात जास्त लोक घाबरतात त्या आजाराला, किंवा हार्ट रिलेटेड. त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. सांगितलं नाही, सरते शेवटी सगळं स्पंदन आहेत. हो. तुम्हाला दिलेली प्रोटेक्शन जर तुम्ही पाळली नाहीत तर ते होणारच आहे. पण याचं असं वाटत की लोकांना या बाबतीत माहितीच नाहीये. हो, पण म्हणजे ते कोणीतरी अवेअरनेस आणायला पाहिजे ना. म्हणजे असं पण मंत्रांनी होऊ शकतं, बरोबर, हे लोकांना माहितीच नाही आजपर्यंत. म्हणून मी म्हटलं ना, म्हणून मी हे सगळे प्रूफ्स माझ्याकडे ठेवली आहेत. आता ह्या पुस्तकांमध्ये सुद्धा जे आम्ही द्यायला सुरुवात केली ते एवढ्यासाठीच आहे. एवढं कशाला पाहिजे. मी पुस्तक एक लिहिलंय ते तर माझं तर आधुनिक म्हणजे कृषी विद्यापीठ हेच
त्यात पहिल्यांदाच लिहिलेलं आहे मी. आणि कृषी संस्था यांनी याच्यावर रिसर्च करावा. मला आलेले अनुभव मी लिहिले त्याच्यात. खरे सगळे प्रूफ्स ठेवलेत मी. आता इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, युट्यूबवर असं म्हणजे वाटेल त्या असं म्हणजे असा ट्रेंड झालेला आहे तो, की तुम्हाला काय नाही डायरेक्ट काळ भैरवाची उपासना सुरू करा. म्हणजे हे चुकीचं आहे का बरोबर आहे का काय? आणि काय आहे, त्याला काही सगळ्यांनाच तथ्य त्याचा आहे? उपयोग होईल असं नाही. हा स्पंदन तेच मला तेच आहेत. म्हणायचं. शेवटी स्पंदन आहेत. हा म्हणून म्हणतो ना, असं का? हा काला उत्तर नाही. काळ भैरव ज्यावेळेला तुम्ही ते स्तोत्र म्हणायला लागतात, त्यामुळे निर्माण होणारी जी स्पंदनं आहेत त्यांनी तुमच्या मागे येणाऱ्या अडचणी कमी होतात. बरं 100% जातीलच असं नाहीये. नाही, पण ते सगळ्यांना करणं उचित आहे का? केलं नुकसान काही नाहीये. अच्छा, नुकसान काही नाही. नुकसान काय आहे? तुम्ही मला बरोबर. सांगा, मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही काय औषध घेत नाहीये, काही 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 करत नाहीये. बरोबर, साईड इफेक्ट व्हायचा त्याहून प्रश्न नाही, झाला तर फायदा. करेक्ट. हा म्हणजे ते करणं काय प्रॉब्लेम नाही, सेफ आहे. करा ना, तुम्हाला पटतील त्या गोष्टी, तुम्हाला आकलन होईल. खरंय. मे बी बिकॉज आय वॉज अन इंजिनियर, ते करायची मला हे झाली. आणि आता त्यांची आशीर्वाद आहे. बरोबर. माझ्याकडे मी माझी हल्दीसुद्धा उपासना होते असं नाहीये, पण जे माझ्याकडे आलंय त्यांची उपासना बजरंग बलींची होती. पोंक्षे काका म्हणतो ना मी. बरोबर. ही वॉज इन मिलिटरी. आणि जवळजवळ 5-1 वर्ष ते हिमालयात होते, त्यांच्या बरोबर होते. बरोबर. आणि या बऱ्याचशा गोष्टी बजरंग बलीने त्यांना शिकवले. खरंय. ते म्हटले सकाळी उठलं की हात धरायचा, डोळे मिटायचे, कुठल्या तरी गरम झऱ्यावर असायचो आम्ही, आंघोळ करून परत यायचो, ते काहीतरी आणून ठेवलेलं असायचं, खायचं, आणि मग ते नाडी स्वतःच्या अंगात तो रोग निर्माण करायचा. अच्छा, हे बजरंग बली शक्ती म्हणा ती. बरोबर आहे. आणि जे काय नाडी येईल, ठोके कसे येतात, काय येतात, असं नाडीशास्त्र त्यांनी शिकवलं. आणि म्हणून मला सुद्धा सुरुवातीला मी ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो पेशंट म्हणून, गद्रे वैद्यांनी पाठवलं, जे म्हटलं ना विष भरलंय वगैरे. बरोबर आहे. ठीक आहे म्हटलं, औषध बंद करतो, पण एक गोळी खात होतो मी, ती झोपेत काही व्हायला नको म्हणून. नंतर ज्यावेळेला पुन्हा त्यांनी नाडीवर आटल, अजून एक गोळी खातोयच म्हटले. तर हे कसं काय कळलं म्हटलं, मलाही काही कळलं नाही. तर म्हणजे ते सगळं ज्ञान. ओम, जसं आपण आपल्या ह्या पुस्तक आहे, आणि ओमचा आपण म्हणतो की अख्खं ब्रह्मांडचा जो ध्वनी आहे तो ओम हा निर्माण झालेला, तर त्याचं काय तथ्य आहे आणि काय तुम्ही कसं याचं? बेसिकली ओम हा एकाक्षरी मंत्र आहे. आणि आपल्याकडे जे पहिलं सांगितलंय, गुरुमुखातनं यायला पाहिजे. कारण ओम 64 प्रकारांनी तुम्ही म्हणू शकता. प्रत्येक म्हणताना जी पद्धत आहे, त्यातनं निर्माण होणारी जी स्पंदन आहेत, त्याचा वेगळ्या वेगळ्या कार्यासाठी उपयोग होतो. सरतेटी स्पंदन, बाकी काही नाही या विश्वात. आहे काय दुसरं? मग आता काही लोक ओमचा जप करा, तर कसा करा, काय करा म्हणून ते गुरुमुखात नाही येऊ देत ना. बरोबर आहे. नुसतं वाचून तुम्ही ओम नाही हे करू शकणार. तो कसा म्हणायला पाहिजे. नुकसान नक्की होत नाही, साईड इफेक्ट काही नाहीत. आपल्याकडं आपण म्हणतो की विष्णू सहस्रनाम, त्याच्या मागला उद्देश माहिती आहे का तुम्हाला? कोणाला सांगत नाहीत आम्हाला. विष्णू सहस्रनाम याचा अर्थ विष्णू देवाची 1000 नावं आहेत. बर. प्रत्येक नावापासून निघणारी स्पंदनं जी आहेत ती वेगळी आहेत. पत्रिकाशास्त्राप्रमाणे तुमचं जे काही नक्षत्र आहे, ते काही ठराविक श्लोक आहेत की त्याच्यामध्ये ती जर नावं तुम्ही उच्चारली गेली, तुम्हाला ज्याची कमतरता आहे ती भरून निघते. अच्छा. त्या 1000 नावांमुळे. बरोबर. आम्ही रोज वाचतो, म्हणजे आमच्या तोंडात ती स्पंदनं निघतात. ज्या एनर्जीची कमतरता आहे ती आमची भरून निघते. बरोबर. आम्हाला बरं वाटतं. म्हणून सांगतो ना की आधुनिक विज्ञानाला धरून हे जर आपण जगापुढे आणलं, खरंय, प्रयोग करा ना, नुकसान तर काही नाही. बरोबर. फक्त कसं आहे की आपल्याकडे सगळ्या देवतांचे हात जे आहेत त्या आशीर्वादाचे आहेत. द एनर्जी कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम दिस प्लेस टू द अफेक्टेड पार्ट. हे ज्यावेळेस सगळे लोक साधू संत किंवा आपले मोठे लोक आहेत, हात असा करून आशीर्वाद देतात. बरोबर. पॉझिटिव्ह एनर्जी इथनं ट्रान्सफर करतात. इट्स अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. सर, आणि जर लोकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल
किंवा काही कारण का हा पॉडकास्ट बघून भरपूर लोकांना तुमचं कन्सल्टेशन लागेल, ठीक आहे ना. तर त्यांनी कसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा आणि कसं तुम्हाला संध्याकाळी भेटायला यावं, नाही, कसं? भेटायला भेटायला माझ्या नाही. घरात मी काहीही करत नाही. ओके, कारण एक तर बेसिकली हा माझा धंदा नाही. बरोबर. पहिली गोष्ट, मॅक्झिमम अडचणी ज्या येतात माणसाला, दे आर रिलेटेड विथ अ निगेटिव्ह एनर्जी. मला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी माझ्या घरात नको आहे. बरोबर. फोनवरनच सांगा, बोला माझ्याशी, तुम्हाला मी सोल्युशन सांगतो. नाही तुमच्या खिशातले तुम्ही जी काही औषधोपचार तुमचे चालू असतील ते चालू ठेवा, बंद करा, मी कधीही सांगत नाही. बरोबर. सायमल्टेनियसली हे करा. माझं त्याच्या मागला उद्देश एकच आहे की आजपासून 10 वर्षानंतर जरी एखादी व्यक्ती माझ्यासमोर आली तरी माझ्याकडे बघून निदान मला एक स्मितहास्य मिळेल. बरोबर. कुठनं आली पीडा तर म्हणत नाहीये ना. बरं झालं की काय घेऊन जाणार तुम्ही. मग त्यासाठी जर सपोज कोणी तुम्हाला फोन केला, मग त्यासाठी काय त्यांना जन्मतारीख किंवा असं काय? मी फक्त नक्षत्र काय आहे विचारतो. अच्छा, म्हणजे जन्माच्या वेळेस पत्रिकेत असतं ना. बरोबर. की तुम्हाला काय एनर्जी मिळाली, हे एनर्जीचाच खेळ आहे. बरोबर आहे. बाकी काय नाही. तर चालेल. नाही सर, खूप छान झालेला आहे हा पॉडकास्ट. आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्ही सरांच्या परवानगीने इथे त्यांचा नंबर देऊ आणि त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी जर तुम्हाला जे काही कमेंट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. आम्ही सरांकडनं मॅक्सिमम त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही एकदा आमच्या कॅमेऱ्याला बघून सांगा की तुमचा हा अनुभव कसा होता आणि लोकांना ज्यांना अजून या बाबतीत काहीही ज्ञान नाहीये तर त्यांनी याच्या बाबतीत काय समजावं. या बाबतीत मी फक्त एकच सांगू इच्छितो, म्हणजे हो, ही आपली शास्त्र आहेत. आपण विसरलोय. का विसरलोय, कशामुळे झालंय, हा भाग सोडून देऊ. हो. ह्याच्या मागे तुमचं सध्या जे काही चालू आहे ट्रीटमेंट ती बंद करायला मी सांगत नाही. अगदी मला जरी दिसत असलं की ह्याला औषधाची गरज नाही, पण मी असं नाही सांगणार की गोळी खाऊ नको. मी म्हणणार तुला जे करायचं एक चालू कर, सायमल्टेनियसली हे कर. कारण असं आहे की मी सांगितल्यानंतर जर समजा एखाद्याने गोळी घेतली नाही रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर 2 शिंका आल्या तर लगेच माणसाचं मन आहे ते म्हणतं अरे काल मी गोळी नाही खाल्ली म्हणून तर आज मला शिंका आल्या असतील. तसं नको. बरोबर. साईड इफेक्ट काही नाही. नवा पैसा खर्च नाही. तुम्ही माझ्यासाठी करत नाही, तुमच्यासाठी करणार आहात. हो. काय पाहिजे आणखीन. येस. बरे व्हा, आम्हाला आनंद आहे. आणि जर आपल्याला हे पुस्तकं घ्यायची असतील तर त्यांचंही आम्ही पब्लिकेशन्सचं नाव आणि त्यांचं नंबर देतो. तुम्ही इझिली ऑर्डर करू शकतात. घरपोच तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकते. सर, खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि आज आम्हाला सगळ्यांना आणि आमच्या व्ह्युअर्सनाही एक नवीनच टॉपिकशी आमची भेट झालेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की ज्याही लोकांना हे बघून मला वाटतं की त्यांनी स्वतःला हे ट्राय करावं, पुस्तक नक्की घ्यावं आणि स्वतः एक्सपेरिमेंट करून बघावं. पण मला काय म्हणायचं की ह्यात कुठे नाव पैसा खर्च नाही, काहीच नाही. पण कुठल्या तुमच्या धर्माचं करा म्हणूनही आम्ही सांगत नाही. बरोबर आहे. आपला वैदिक धर्म आहे. खरंय. करा, तुम्ही बरे झालात, मला आनंद आहे, ते सांगितलं ना. नाही, खरंय. थँक्यू सर. थँक्यू सो मच.